बाहेर जरी पावसाचं वातावरण असलं तरी आम्ही घरात काही रिकामे नसतो, तर घरात आमचा असा टाइमपास चालू होता. मस्त नाश्ता वगैरे केला, पार्लरलाही जायचं होतं, त्यातच माझं पार्सलही आलं. आणि या पार्सलमध्ये काय ते बघूया. तर मी पार्सल जेव्हा ओपन केलं तर त्यावेळेस मी खूप जास्त खुश झाली, कारण माझं 150 रुपयामध्ये इतकं छान ट्रायपॉड आलेलं होतं. माझं जे ट्रायपॉड होतं ते माझ्या मुलीने खाली पाडून तोडलं, तर म्हटलं चला काहीतरी नवीन ऑर्डर करूया. तर त्यामध्ये मला 3 in 1 मल्टीफंक्शनल ट्रायपॉड मिळालं, ज्यामध्ये लाईटसुद्धा आहे, ब्लूटूथ कनेक्टेड आहे. तर खूप सुंदर होतं, छोटं होतं, पण माझ्यासाठी खूप युजफुल राहील, कारण माझी जी हेल्प आहे ते हाच करू शकतो. त्यानंतर मी भगवद्गीतेचे थोडे 2-3 पाठ वाचून घेतले. माझं सकाळी सकाळी हे काम पण खूप महत्त्वाचं असतं. त्यानंतर मी शूट करायला घेणार होती, तर मी अशा पद्धतीने शूट करता करता विसरून गेले की मला काय बोलायचं होतं. मी स्क्रिप्ट जी आहे ती लिहून ठेवते आणि लिहिल्यानंतर मी त्याला 1-2 वेळा वाचून घेते, पण वाचल्यानंतर मी विसरलीच की मला काय बोलायचं होतं आणि कोणता टॉपिक सांगायचा होता. त्यानंतर आठवलं आणि बोलली. नंतर पार्लर आली, हेअरकट करून घेतला. हेअरकट वगैरे केल्यानंतर थोडा वेळ क्लायंटही केले, आणि क्लायंट झाल्यानंतर माझ्या क्लासच्या मुलींनी अशा पद्धतीने त्यांचं जे वॅक्सिटर घाण झालेलं होतं ते पूर्ण क्लीन केलं होतं. खूप सुंदर छान काम केलं होतं त्यांनी आज, आणि आजचा दिवस असाच गेला. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. बाय.